आपल्या सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. दादा भगवान हे स्वतः ज्ञानी पुरुष होऊन गेले. 1958 मध्ये त्यांना ज्ञान प्रकट झालं होतं. आणि दादा भगवान म्हणजे स्वतःच्या अंतरंगातील आत्मा जो निरावरण झाला होता, त्यांना दादा भगवान म्हणायचे. मी तर भगवान नाही, मी तर ज्ञानी पुरुष आहे. भगवान तर माझ्या अंतरंगातील आत्मा जो प्रकट झाला तो दादा भगवान आहे, असं नेहमीच म्हणायचे. आणि जो दिसतो आहे तो तर एम पटेल आहे. बडोद्यामधल्या भादरण गावात राहणारे होते. पण लहानपणापासून त्यांचा हाच शोध होता. भगवंत कुठे आहेत, आत्मा काय म्हणतो, परमात्मा कोण आहे, दुनिया कोणी बनवली, ही दुनिया कोण चालवतं, कर्म बंधन कसं सुरू होतं, कर्मांच्या बंधनातून मुक्ती कशी मिळवायची, या जगाची वास्तविकता काय आहे, तोच शोध चालू. आणि नैसर्गिकपणे 1958 मध्ये त्यांना ज्ञान प्रकट झालं होतं. ह्या जगताची वास्तविकता सगळी त्यांच्या अनुभवास आली. तेवढंच नाही तर ज्ञान हजारो लोकांना देऊ शकले. त्याला अकर्म विज्ञान म्हणतात. संसारात जो चाललाय क्रमिक मार्ग, तप करा, त्याग करा, ध्यान करा, साधना करत 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 आत्मसाक्षात्कार मिळवण्याच्या मार्गावर पुढे चालायचं. आणि अशा साधनांच्या मदतीने आपण प्रगती करायची. तप करायचा आपल्याला, बस याचा त्याग करायचा आहे, तपश्चर्या करायची आहे, ध्यान करायचं आहे, पूजा अर्चा करायची आहे, भक्ती करायची. काही ना काही करावं लागतं आणि काहीतरी सोडावंही लागतं. म्हणजे बघा, आता संसार सोडायचा आहे, संन्यासी बनायचं आहे, एवढं ध्यान करायचं आहे. जेवढे परिग्रह सोडाल तेवढी ममता सुटेल, तेवढा अहंकार कमी होईल, तेवढी आत्म्याच्या प्रती प्रगती सुद्धा होईल. आणि कधी क्वचित असा मार्ग खुलाही होतो. कृपेमुळेच आत्मसाक्षात्काराची प्राप्ती. संसार व्यवहारात राहूनही बायको असेल, पती असेल, आई वडील आहेत, मुलं आहेत, सासू सासरे, नोकरीधंदा करत असतानाही आत्म्याच्या ज्ञानात राहून संसार व्यवहार पूर्ण करणं, त्याला अकर्म मार्ग म्हटलं जातं. अकर्म म्हणजे स्टेप बाय स्टेप नाही, तर लिफ्ट सारखा रस्ता. म्हणजे जर 12व्या फ्लोअरवर जायचं आहे तर लिफ्टमध्ये बसून पोहोचू शकतो. नाहीतर जिने चढत 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 स्टेप बाय स्टेप वरती चढून जावं लागतं. जे कृष्ण भगवंत होते त्यांनी अर्जुनाला हाच मार्ग सांगितला होता बघा. लढाई लढत असतानाही त्याला अकर्म दशेमुळे कर्मबंधन झालं नाही. लढाईचं सारं जे प्रारब्धात होतं ते करावंच लागलं. कोट्यावधी क्षत्रिय मृत्यू पावले, पण तरीही आत्म्याच्या ज्ञानात राहिल्यामुळे अर्जुनाचं एकही कर्मबंधन झालं नाही आणि शेवटी मोक्षगतीही मिळाली. कधी असा हा मार्ग सापडतोही. प्रत्यक्ष ज्ञानी भेटतात त्यावेळी एवढं तप करा, एवढा त्याग करा, एवढं ध्यान करा, काही करावं नाही लागत. तिकडे तिकडे साधनं आहेत, साधना करतात. पण इथे साध्य प्राप्त होतं. अर्जुनाला श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच साध्य प्राप्त झालं होतं. जेव्हा ज्ञानी भेटतात तेव्हाच हा मार्ग मोकळा होतो. आता साऱ्या मूळ पुरुषांचंच बघा ना. कृष्ण भगवान, महावीर भगवान, रामचंद्रजी, सगळ्या मूळ पुरुषांनी आत्म्यालाच श्रेष्ठ मानलंय, आत्म्याचाच साक्षात्कार प्राप्त केलाय आणि त्यांच्या अनुयायांनाही आत्म्याचंच ज्ञान दिलंय. महावीर भगवानांनी कधी नाही म्हटलं की आम्ही जैन आहोत, आमचा जैन धर्म, वैष्णव धर्म परका आहे. उलट बाबांनो, आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करा, सम्यक दर्शन प्राप्त करा, अविनाशी आत्म्याची दृष्टी प्राप्त करा. आणि देहभाव सोडून आत्मभावात या. शरीराच्या मोहातून मुक्त होऊन आत्मदशेत या. हाच विचार त्यांनी सांगितला. श्रीकृष्णाने अर्जुनाला तेच ज्ञान दिलं. तू अर्जुन नाहीस, तू स्वतः आत्मा आहेस. शरीर पंचमहाभूतांचं बनलंय, ते विनाशी आहे. तू स्वयं आत्मा आहेस, अविनाशी आहेस. आणि आत्मवत सर्व भूतेषु, सर्वांना आत्मरूपात बघ, तीच दृष्टी दिली.
स्वतः अर्जुनाला हेही सांगितलं की अर्जुना, तू ज्याला कृष्ण म्हणतोयस ते माझं स्वरूप नाहीये. मला तत्वरूपाने ओळख. मी आत्मा आहे, अविनाशी आहे. अ- आणि अर्जुनाला जेव्हा तीच दृष्टी प्राप्त झाली, त्यानंतर त्याला सांगितलं की आता तुझं कर्म पूर्ण कर. क्षत्रिय आहेस, लढाईचं कर्म आहे, तरीही कर्म बंधन झालं नाही. सगळ्या गोष्टी सांगितल्या, निष्काम कर्म कर, हे कर, ते कर. आणि शेवटी अर्जुनाला अकर्म दशा दिली. कर्म करत असताना अकर्म दशा, आतून कर्म बंधन झालं नाही. आणि जीवाचा आणि शिवाचा भेद मिटला, त्यामुळे स्वयं शिव झाला. जोपर्यंत स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटत नाही तोपर्यंत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आपण भक्ती करतो. आणि पुढच्या स्टेजमध्ये चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, मी स्वतःच सच्चिदानंद स्वरूप शुद्धात्मा आहे, आत्मा आहे. जीवातून स्वतः शिव झालाय. म्हणजे जेव्हा ज्ञानी भेटतात तेव्हा हे सगळं डायरेक्टली प्राप्त होतं. म्हणजे बघा, संसारी अज्ञानदशा सुटते आणि स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. त्यालाच शिवदशा म्हटलं गेलंय. रामचंद्रजींनाही वशिष्ठ मुनींकडून आत्म्याचंच ज्ञान मिळालं होतं. म्हणून मूळ पुरुषांच्या विचारांमध्ये जैन आहेत किंवा वैष्णव आहेत किंवा शिवधर्म आहे असा पक्षपातीपणा नसतो. आत्म्यात राहा, आत्म्यात राहून संसाराचे व्यवहार पूर्ण करा. अशा तऱ्हेने पूर्ण करा की ज्यामुळे नवी कर्मबंधन होणार नाहीत. जुनी पूर्ण कर्मफळं समता भावनेने पूर्ण होतील. सारं आयुष्य प्रभू रामांनी राज्य केलं, सीता रामायण घडलं सगळं, पण आतून कर्मबंधन झालं नाही आणि मोक्षगती मिळाली. तर अशा ज्ञानींचा हा मार्ग आहे. संसार सोडायचा नाही, तो सुटणारही नाहीये, कारण कर्माने बांधले गेलेले होते. त्यामुळे कर्म फळं भोगता भोगता नवीन कर्म बांधली जाऊ नयेत, तेवढ्या जागृतीत राहायचं आहे. आणि त्यासाठीच सर्वात पहिलं ज्ञान हे प्राप्त व्हायला हवं की मी स्वयं कोण आहे. हा जो व्यवहार चाललाय, जे नाव दिलं गेलं आहे, जे शरीर प्राप्त झालं आहे, जी जात प्राप्त झाली आहे, जो धर्म मिळाला आहे, हे सगळे व्यवहार ओळखायचे आहेत. खरोखर मी कोण आहे त्याचीच ओळख करून घ्यायची आहे. सेल्फ रिअलायझेशन करून घ्यायचं आहे. आणि ते खूपच महत्त्वाचं आहे. हे सारं चालवताय कोण, हे करवणारा कोण आहे. जेव्हा चांगलं घडतं तेव्हा मीच केलं मान वाटतो, आणि बिघडलं तर दुसऱ्यांवर आक्षेप घेता. त्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे बिघडवलं, त्याने केलं. खरा करता असेल तर एकच घडायला हवं. म्हणजे विरोधाभासात आपण जीवन जगत राहतो. म्हणूनच वास्तव जाणून घ्यायचं की खरं काय आहे, करणारा कोण आहे, करवणारा कोण आहे, आणि आपण त्यातले खरोखर किती करू शकतो. आपल्या हातात किती गोष्टी आहेत, आपली सत्ता अधिकार किती आहे. खरं तर हे जे काही जीवन आपण जगतो ना, त्यात आपण भ्रांतीने हे मानतो की मी हे केलं, मी ते केलं, मी हे केलंय. का खरोखर हे आपोआप होतं, हॅपन्स, घडतंय, त्याला आपण मानतो मी केलं. आणि जे करायचं आहे, पुरुषार्थ आहे, तो तर माहितीच नाही. त्याला प्रारब्ध म्हटलं गेलं आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रारब्धच भोगावं लागतं. श्रीकृष्णालाही भोगावं लागलं, महावीर भगवानांनाही भोगावं लागलं, रामचंद्रजींनाही भोगावं लागलं होतं ते. पण आतून आत्म्याचा पुरुषार्थ ते करत राहिले. अज्ञानदशेतही पुरुषार्थ तर आहेच मनुष्याचा, कधी वाईटातून चांगल्याचा किंवा चांगल्यातून वाईटाचा, पण आतून पुरुषार्थ तर आहेच. जी कर्म चार्ज होतात त्याला पुरुषार्थ म्हटलं जातं, आणि कर्माची फळ भोगावी लागतात त्याला प्रारब्ध म्हटलं जातं. दोन प्रकारचे पुरुषार्थ, एक भ्रांतीतला आहे, त्यामुळे कर्म बांधली जातात. कर्मफळ भोगतो, नवकर्म बांधतो, तोही एक प्रकारचा पुरुषार्थ आहे. आणि दुसरा ज्ञानदशेतला पुरुषार्थ दुसरा आहे, कर्म करत असतानाही अकर्मदशा. कर्म नवीन बांधत नाहीत, पण जुनी कर्मफळ पूर्ण करत जातो. तोही एक प्रकारचा पुरुषार्थच आहे. त्याला मोक्षाचा पुरुषार्थ म्हणतात. त्या संसारात पुरुषार्थ आहे, पण तो सूक्ष्मात दिसतो.
आणि जो दिसतोय ते तर प्रारब्ध आहे जे भोगतोय. एखाद्या माणसाने दान दिलं 5 लाख रुपये. आपण म्हणतो, "हो, किती सत्कर्म केलं, किती चांगलं कर्म केलं." पण प्रायव्हेटली आपण त्यांना विचारलं, समजा की बरीच रक्कम तुम्ही दान दिलीत. मग ट्रस्टी मंडळात आमच्या गावचे सरपंच आहेत, त्याने फारच दबाव आणला म्हणून द्यावे लागले मला. नाहीतर मी एक पैसाही दिला नसता. त्याच मंदिरासाठी दुसरा एखादा माणूस म्हटला असता, माझ्याकडे 5 लाखच आहेत म्हणून 5 लाखच देऊ शकलो. जास्त असते ना माझ्याकडे तर जास्तही दिले असते. भगवंताचं काम माझ्या भाग्यात कुठून? म्हणजे एकच कार्य दोघंही करतात, पण एकाच्या मनात असं आहे तर दुसऱ्याला वाटतं एक पैसाही देऊ नये. एकाच्या मनात आहे की नाही 50 लाख असते तर 50 लाखही दिले असते. म्हणजे कार्य तर होत आहे, पण अंतरंगात जो सूक्ष्म भाव आहे ना तोच पुरुषार्थ आहे. क्रोध आला तर अंतरंगात पश्चाताप होतो की अरे अरे रे, चूक झाली, असं नको व्हायला. म्हणजे तो पुरुषार्थ आहे. पण क्रोध आला तो ते प्रारब्ध. कोणालाही असं हे वाटू शकतं, रागावलो नाही तर सुधारणारच नाही, त्यांना रागवायलाच पाहिजे. क्रोध करतात आणि मग वरून खुश होतात, रागवायलाच हवं. म्हणजे जिथे पुरुषार्थ बिघडला, पश्चाताप जो करेल तेव्हा त्या पुरुषार्थात सुधारणा होईल. तो पुरुषार्थ आत आहे आणि ज्ञानींची दृष्टी तिथेच असते की पुरुषार्थ कसा सुधारू शकू. प्रारब्ध तर भोगावंच लागेल. यासाठी दादाजींनी एक साधी गोष्ट सांगितली. एकच निश्चय करा, माझ्या मनाने, वाणीने, वर्तनाने कोणालाही दुःख होऊ नये. आणि दुःख झालं वाणीने, क्रोधाने किंवा अभावाने किंवा तिरस्काराने, अपमानाने किंवा द्वेषाने किंवा मोहाने, विषयविकाराने कोणालाही दुःख दिलं गेलं तर मनापासून पश्चाताप करा. जे कोणी इष्टदेव आहेत, हे भगवान, माझ्याकडून चूक झाली आहे, मनापासून पश्चाताप करतोय, मला क्षमा करा, अशी चूक पुन्हा न करण्याची शक्ती द्या. असा हळूहळू भावपुरुषार्थ आपला जागृत झाला तर जुनी कर्मफळं पूर्ण होतील आणि नव्याने तर कोणाला दुःख द्यायचं नाहीये, त्याची हळूहळू सुरुवातही होईल आणि त्याच्या रिॲक्शनमध्ये आपल्याला दुःख येणंही बंद होईल. मग म्हणजे ज्ञानींच्या दृष्टिकोनात पुरुषार्थ आहे, पण अज्ञानातही जे दिसतं ना त्यालाच चांगलं मानतो किंवा वाईट मानतो. कुणाला दोष देतो, कुणाचे दोष काढत राहत, असं काय करतो हा, असं नको, बंद कर. हा कर्ताभाव तेच कर्मबंधनाचं कारण आहे. कर्ताभाव मनुष्याच्या हातात नाहीच आहे आणि जिथे कर्ता पण आहे पुरुषार्थाच्या विषयी, ते तर त्याला माहितीच नाही. ज्ञानींनी तो मार्ग मोकळा केला आहे आणि हे तर अक्रम विज्ञान आहे. पुरुषार्थ इथे कोणता खुला होतो तर आत्म्याचा. नवकर्म बंधनच होऊ नये आणि कर्मफळ समताभावाने पूर्ण व्हावं. आणि जर नवी कर्म बांधलीच नाहीत तर मग 1-2 अवतारात कर्माची फळंही पूर्ण होतील. त्यामुळे जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातूनही मुक्ती प्राप्त होईल. इथूनच अनुभव यायला हवा की मला दुःखांपासून मुक्ती मिळाली आहे. बघा, कर्मांपासून मुक्ती मिळाली आहे तरच पुढे मोक्षाची गोष्ट सुरू होईल. आपण आयुष्यात काही ना काही देव धर्माची भक्ती करतच असतो. धर्म आणि अध्यात्मात खूपच अंतर आहे. वाईट सोडा, चांगल्याची कास धरा, सेवा करा, परोपकार करा, दान करा, भक्ती करा, तोच धर्म आहे. आणि चोरी केलीत, व्यभिचार केलात, भ्रष्टाचार केलात, दुराचार आहे, तो अधर्म आहे. मग अधर्माकडून धर्माकडे येणं हे खूपच मोठी गोष्ट आहे. पण धर्माचं कितीही केलं तरी पुण्याचं बंधन होणारच आहे. पुण्यामुळे सुख, शांती, संपत्ती सगळं चांगलंच मिळेल दुसऱ्या अवतारात. आणि अध्यात्मामध्ये ह्याला म्हणतात आत्मसन्मुख होणं, अकर्मदशा प्राप्त होणं. पाप आणि पुण्य दोन्हीतून मुक्ती मिळणं, त्याला अकर्मदशा म्हटलं जातं. त्यालाच अध्यात्म विज्ञान म्हटलं जातं. आपल्या दादा भगवानांचं हे आध्यात्मिक विज्ञान आहे. हा कोणता नवा धर्म नाही आहे किंवा नवा संप्रदायही नाही आहे, कोणता नवा पक्ष नाही आहे. स्वतः भगवान असूनही मानत नव्हते. कोणाचे गुरु बनवतही नव्हते ते आणि शिष्य बनवतही नाहीत. ह्यात ते कायम सांगायचे की मी आत्म्यातच राहतो, तुम्हालाही आत्म्यातच बसवलं आहे. मग कोणाचा गुरु आहे, कोणाचा शिष्य आहे,
इथे तर अभेद्य भाव आहे, वेगळेपणा नाहीच आहे. म्हणजे हे आध्यात्मिक विज्ञान आहे. तुमच्या जीवनातही काही ना काही भक्ती, साधना, मंत्र, जप, पाठ तुम्ही करत असालच. पण तरी कसं आपण अध्यात्मात शिरावं आणि आत्मसन्मुख होऊन आपल्या मोक्ष मार्गाचा पुरुषार्थ करावा, त्यासाठी नक्कीच तुम्ही प्रश्नही विचारू शकता. थोडे काही प्रश्न आले आहेत, आपण घेऊया. बोला. दीपक भाई, मला हे विचारायचं की आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे? आत्म्याचं खरं रूप तर या शारीरिक डोळ्यानं दिसणार नाही, बौद्धिक दृष्टीने पाहाल तरी नाही. दिव्य चक्षुनी अनुभवास येतं ते. आत्मा अरूपी आहे, पण तो ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. म्हणजे जसं आत्ता हा उजेड आहे, तर आपण फोटो बघू शकतो. सिमंदर स्वामींचा फोटो ठेवलाय, कृष्ण भगवानांचा फोटो आहे, शिवभगवानांचा फोटो आहे. पण अंधार असेल तर नाही दिसणार. म्हणजे हे जे दिसतंय ना, म्हणजे दिसणारा प्रकाश एक आहे आणि दिसणारी वस्तू त्यामुळे दिसते. तसं आत्म्याचं आपण कानाने ऐकतो, डोळ्यांनी बघतो, चाखतो, वास घेतो, स्पर्शाने आपण ओळखू शकतो. या साऱ्याचं ज्याला ज्ञान होतं ना, त्या ज्ञानाच्या वरती प्रकाश आत्म्याचा आहे. म्हणून तो आत्मा प्रकाश स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. अंधारातही तोंडात घास जर आपण घातला तरी हो, हे तर श्रीखंड आहे असं वाटतं, प्रसादासारखं काहीतरी आहे. हे सारं समजतं अंधारातही, पण हा प्रकाश आत्म्याचा आहे. पण नंतर प्रकाश थ्रू इगोइझम येतो तेव्हा बुद्धी आणि बुद्धीने आपण संसार व्यवहार चालवतो. पण त्यामागे प्रकाश हा आत्म्याचा आहे. तो ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. जेवढं आपण बघू शकतो ना, जाणू शकतो, त्यामुळे आनंद होतो. आणि समजलं नाही दिसलं तर दुःख उत्पन्न होतं. तर हे दुःख आणि सुख, पण जिकडे आनंद आहे, जिकडे ज्ञान आहे, तिकडे आत्मा आहे. त्या आत्म्याचाच आपल्याला अनुभव हा घ्यायचा आहे. समजलं आता तुम्हाला? होय. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. वैशाली. जय सच्चिदानंद. दीपक भाई, हा, माझा बोला. प्रश्न असा आहे की म्हणजे जे काही आपण आपल्या आयुष्यात होतं ते आपल्या कर्माचं फळ असतं. आता जेव्हा आपण एखाद्याला मारलं किंवा जीवाला म्हणजे मुंगी वगैरे असेल तर ते तिच्या कर्माचे फळ झाले ना, मग त्याचे पाप लागेल की काय? हो, तिला तर तिच्या कर्माचं फळ मिळालं, पण तुम्ही मुंगीला मारलत किंवा कोणत्याही जीवाला नुकसान पोहोचवलं तर तुम्हाला असंच वाटेल ना, मी केलं असं वाटतं की नाही वाटत? पण ते तर तिच्या कर्माचे हा. फळ झाले ना, ह्याचे तर मे बी तिचं मरण आले हो, असणार बरोबर जे आहे. माझ्या तिच्या हातून घडलं. कर्माचं तिला फळ मिळालं, पण केलं कोणी? तुम्हाला काय वाटतं, मी केलं का दुसऱ्या कोणी केलं असं वाटतं? ते तर तिच्या नशिबात होतं हो, म्हणून पण झालं. नशीब एखाद्या माणसाने तुम्हाला काठीने मारलं, मग नशिबात होतं म्हणून तुम्हाला काठी लागली. हो, ठीक आहे. हो, पण सगळ्या लोकांना काय दिसतं, माझ्या मुलीला ह्याने मारलं, आपल्या पप्पांना काय वाटेल? ते तर बघतायत हा, ना. म्हणजे हे जे दुसरं बघतायत ना, मग व्यवहार असा सांगतो की निमित्त कोण बनलं. आणि आतून काय वाटतं की मी 3 उंदीरांना मारलं, म्हणजे त्यातलं मी मारलं जे वाटतं ना, तो अहंकार, त्यातल्या कर्ता भावानेच कर्मबंधन होतं. म्हणून मग जागृती अशी असायला हवी की कोणी केलं. या आत्म्याच्या जागृतीमध्ये राहायचं. मी स्वतः कोण आहे, वैशाली वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे, आणि करविता कोण आहे ही पण जागृती मिळावी. कर्ताभाव सुटला तर कर्म नाही होणार. पण तरीही वैशालीच्या निमित्ताने उंदीर मेले तर वैशालीला प्रतिक्रमण करावंच लागेल बघा. म्हणजे अजाणतेपणी जरी झालं तरी हो, प्रतिक्रमण. तरी करायचंय, कारण ते उंदीर त्या उंदराला तर असं वाटलं असेल ह्याने मला मारलं, तो तुम्हाला बघून पाय पडायला येईल की पळून जाईल तो. तो तर पळेल हा, ना. त्याला भीती वाटेल मला मारतील हे, आणि त्याला हेच कळणार की ह्याने मला मारलं. त्याला दुःख आहे, वेदना आहेत, भय आहे. तुमच्या निमित्ताने जर एखाद्याला दुःख झालं तर तो जीव वैर बांधू शकतो, आणि वैर बांधलं तर दुसऱ्या अवतारात आपला सूडही घेईल. आपल्याला सुटायचं आहे, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला प्रार्थना करायची की माझी इच्छा नव्हती मारायची, माझी बघा यातून चूक झाली आहे, मला माफ करा तुम्ही आणि मला क्षमा करा, अशी चूक न करण्याची शक्ती द्या, आणि आपण शुद्धात्म्यात राहून वैशालीकडून हे वदवून घ्या. जाणून बुजून नाही मारलं, म्हणजे असं हो, चालता मग फिरताना मारलं तरी जेवढी तरी. जागृती आली तेवढा तरी पश्चाताप करा, भावना ठेवा. माझ्या मन वचन कायाने कोणाचे नुकसान नाही करायचं आहे, कोणाला दुःख द्यायचं नाहीये, भावनेशी घट्ट राहा. Thank आणि you. वैशालीकडून तर प्रतिक्रमण करूनच घ्यायचं आहे बघा, कारण हा अहंकार आहे. तिने भावना केली होती, पण असं मध्ये उंदीर आले मेले तर मी काय करू. अशाच भावनांचं हे फळ वरून निसर्ग आपल्याला देतोय, निमित्त बनवतोय, त्याचा आयुष्यकर्म पूर्ण झाला.
आपल्या निमित्ताने तो मेला आणि मग त्याचा गुन्हा आपल्यावर येणार. म्हणून आपण माफी मागायला हवी. तर मग गुन्हा येणार नाही तुमच्यावर. थँक्यू दीपक भाई. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. प्रणाम दीपक भाई. बोला. दीपक भाई, मला असं विचारायचं होतं की कोणी दुसरा एखादा त्याचं कर्म करत असेल, पण त्यातून माझं अहित घडतं, त्यातून माझ्या शुद्धात्म्याला म्हणजे जो असेल त्यासाठीचे नवे कर्म चार्ज होतात का? तुम्ही ज्ञान घेतलंय का? नाही दीपक भाई. आता दुसरा माणूस काही करत असेल तर आपल्याला हेच वाटतं की ह्या माणसाने माझं वाईट केलं. हो. म्हणजे आपण त्याला दोषी बघतो, ठरवतो. दुसऱ्यांचे दोष बघितल्यानेच कर्म बनतात. तो निमित्त असतो. बघा, आपण रस्त्यावर चालतो आणि पायाला ठेच लागली तर आपण कोणाची चूक काढणार सांगा? आपण तर दुसऱ्यांचीच काढणार. हं? दुसऱ्यांचीच काढणार ना. नाही, रस्त्यात दगड असेल किंवा वीट पायाला लागला हो, तिथे आणि तर तुम्ही- माझीच चूक आहे, माझ्याच पायाची चूक आहे. आणि समजा की लहान लहान मुलं क्रिकेट खेळत असतात आणि कोणाचा बॉल टाकताना तुमच्या डोक्याला येऊन लागला, कोणाची चूक काढाल तुम्ही? ते तर म्हणजे ऍक्सिडेंटली होणार ना. ऍक्सिडेंट. पण बघितलं, मुलांनो कसे खेळता तुम्ही, इथे का खेळता, सगळ्या लोकांचं नुकसान करताय तुम्ही. त्यावेळी असंच दिसतं की ह्या मुलाने मला मारलं. म्हणजे निमित्ताला आपण दोषी बघतो, पण लागलंय कुणाला सांगा? दादाजीने काय म्हटलं, भोगतो आहे त्याची चूक. आपल्याला भोगावं लागलं, दगड लागला असो किंवा कोणी मारला असो, तो दोन्हीमध्ये लागला तो आपल्यालाच ना. नुकसान आपलंच आहे. म्हणजे आपल्याच चुकांचं फळ कुणाच्या तरी निमित्ताने आलंय. कोणाचा दोष नाहीये, पण ह्यात दोष नाहीये, कोणी दोषही नाहीये, कोणाची चूक नाहीये. पण जेव्हा अशी दृष्टी मिळते की मी शुद्धात्मा आहे, हे अमनदीपला लागलाय आणि तोही निमित्त आहे, अंतरंगातील शुद्धात्मा वेगळा आहे, ही प्रकृती आणि हा प्रकृतीचा हिशोब पूर्ण झाला आहे, तेव्हा मीही शुद्धात्मा आहे आणि तोही शुद्धात्मा आहे हे कळतं. म्हणून आत्मदृष्टी असेल तेव्हा कर्मबंधन होणार नाही. समजते आता हे? समजलं आता. जोवर अज्ञानता आहे तोवर वाईट किंवा चांगली कर्मबीज पडतच राहतात. कर्मफळ भोगत राहतो. असा दगड लागला किंवा कोणी आपलं नुकसान केलं तर ते आपलं कर्मफळच असतं. पण कर्मफळ भोगता भोगता आतून भाव बिघडतात. ह्याने माझं नुकसान केलं, मी बघून घेईन. म्हणजे असे वाईट मनात आणलं की पुढील जन्माची बीजं पडतात. ठीक आहे. दीपक भाई, मोक्षानंतर काय होतं? मोक्षानंतर 2 स्टेजचा मोक्ष आहे. तमाम दुःखांपासून मुक्ती तो पहिल्या स्टेजचा मोक्ष आहे. आणि नंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती तो शेवटच्या स्टेजचा मोक्ष. आणि तो मोक्ष मिळाल्यावर संसारातल्या चक्रात यावंच लागत नाही. नंतर आपल्या जागी बसून साऱ्या ब्रह्मांडाकडे बघता येतं, ते जाणून घेऊन मग स्वतःच्या अनंत अनंत समाधीत तो राहतो, अगदी अनंत काळापर्यंत.